तुला शेवटचा सल्ला देतोय, माझ्या वैयक्तिक भानगडीमध्ये पडू नकोस. मुलगी घातली मी यांच्या पदरात. आता हे आयुष्यभर आमच्या दोघींचं तोंड पाहणार नाही. जानकी आणि तिच्या आई वडिलांमुळेच गंगा हाय खाऊन मेली. तुझ्या तोंडचा पट्टा बंद कर आधी. गंगाने आपल्या पोरीला शाप दिला त्याचं काय? आज सकाळच्याला तुझी आई गेली. लक्ष्मी आली आहे घरात. तिच्या पायगुणाने किल्लेदारांच्या घराण्याची भरभराट होईल. जीवलाही भेटायचंय बाबांना. येतील बाबा. तुम्ही कधी आलात? तुला काय वाटलं तू तोंड उचकटलं की मी पण तोंड उचकटणार? यायला तुझ्या ते पोरीला उचलायचं आणि निघायचं इथनं. मी जीवला घेऊन कुठे जाणार? ज्यादा शानपती करायची नाही. तू काय बोलली होती मला? विक्रमादित्य देईन म्हणली होती की नाही? विक्रमादित्य दिला असता तर तुझं ऐकलं असतं मी. आता माझं ऐकायचं. ते पोरीला उचलायचं आणि ताबडतोब इथनं निघायचं. आमच्यावर थोडी तरी दया दाखवा. ते तुझं तू बघायचं. पोरीला उचलायचं, गावाकडे जायचं आणि बापाकडे जाऊन राहायचं तुझ्या. तो थेरडा मला काय बोलला होता? शंभू महादेवाचा अवतार येणार बोलला पोरगा. हा, त्याला म्हणावं आयुष्यभरात या पोरीच्या फवाडामध्ये शंभू महादेव शोधत बस. चल निघ. पोरीला उचलायचं आणि हेतनं लवकर चालतं व्हायचं. निघ. अशी नाही निघणार. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. तू अशी नाही ऐकणार ना? तुझ्या पोरीला आधी संपवतो, मग तुला. बेस्ट आयडिया आहे. चूक आहे तर चूक गेली म्हणून समज. या काय आज अगदी खुशीत दिसताय. हो, सुमिताई घरी आली आहे ना. आणि आज सकाळी हे माझ्याशी बोलले. म्हणजे तसे रोजच बोलतात, पण आज स्वतःहून बोलले. हो का? काय काय बोलले? ते काय बोलले ते करून दाखवू का? करून? हा, म्हणजे हा. बरं बरं, दाखव. मला म्हणाले, मी आता नाशिकला चाललोय. परशू काही बोलला तर मला लगेच फोन करून सांगायचा. आणि हो, हा फोन दिलाय तो वापरण्यासाठी दिलाय, त्याचा वापर करा. आणि सारखं सारखं आत्या बाईच्या इकडे जाऊन रडण्याची गरज नाही असं म्हणाले. आत्या बाई, मला त्यांना सारखं सांगावंसं वाटतंय की सुमिताई नीट घरी आली आहे, आता ती ठीक आहे म्हणून. अगं मग सांगावंसं वाटतंय ना, मग कर ना फोन. तोच म्हणाला ना फोन कर म्हणून, मग कर की. नको, ते कामात वगैरे असतील तर उगीच चिडायचं माझ्यावर. आणि मी कधी त्यांना फोन केला नाहीये. आता जर तू फोन केला नाहीस ना तर मात्र चिडेल ना तो. कर ना, कर कर. त्यांचाच फोन आलाय. बघ, त्याला सुद्धा राहत नाहीये तुझ्याशिवाय. बोल बोल. तुम्ही बोलता का? अगं मी काय बोलू? तुला आलाय ना फोन, आणि तुझ्या नवऱ्याशी मी कशाला बोलू? तूच बोल.
बोलू? हा, बोल. हॅलो, मी जानकी बोलतीये. माहिती आहे मला. तुलाच फोन लावला ना मी. हां, सुमित्रा कशी आहे? आता एकदम ठीक आहे. घरी आणले तिला. मी आत्ताच तिला तिच्या खोलीत सोडून आले. परशु होता का तिथे? हा, होते. मग अजून त्यांनी आदळापट कशी केली नाही? ते आतेबाई सुद्धा आहेत घरात. मी पण आहे ना, म्हणून आदळापट नसेल झाली. ठीक आहे, मी निघालो इथून नाशिकला. काय लागलंच तर फोन कर. लवकरच घरी येतोय मी. आणि फोन नंबर आहे ना माझा तुझ्याकडे, का विसरलीस? नाही नाही, ते गण्याने माझ्या मोबाईलमध्ये लिहून ठेवला आहे तो. हां, आणि काळजी घे. हा, आणि तुम्ही पण काळजी घ्या. हां? ठीक आहे. ठेवते. साहेब येतात, गाडी काढायला सांग. हो सांगतो. हा बाप्पा बोल. काय? ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. काय झालं वाखनीस? तुमच्या चेहऱ्यावर असे 12 का वाजलेत? जेव्हा जेव्हा तुमचा असा चेहरा दिसतो तेव्हा तुम्ही काहीतरी वाईट बातमी सांगता. आता काय सांगणार आहात? साहेब, रमावतीवरून बाप्पाचा फोन आला होता. बाप्पा? यावेळी काय कारण? त्याने रमावतीमधल्या एका लॉजमध्ये राजनला बघितलं. आणि राजन एकटाच नाहीये, युगंधराचा माणूस गोसावी पण त्याच्याबरोबर आहे. म्हणजे नक्कीच काहीतरी भानगड दिसते. राजन, हे प्रकरण चालूच आहे वाटतं अजून. कुठलं प्रकरण किती खेचायचं, कुठे संपवायचं, आता हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही वाकणीस. हे नाव परत ऐकू नाही आलं पाहिजे. साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका. इतके दिवस या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं, पण आता तो रमावतीमध्ये पोहोचलाय. काहीतरी करावंच लागेल. वामन, माझा डोळा चुकवण्याचा प्रयत्न करू नकोस. काय अवस्था करून घेतलीस ही स्वतःची. आणि सकाळी सकाळी इथे काय करतोस तू? सकाळी नाही, रात्रीच घराबाहेर पडलो होतो. म्हणजे रात्रभर तू घरात नव्हतास? गेल्या कित्येक रात्री मी घरात थांबतच नाही. रात्र झाली की भीती वाटते मला. तुझी नरभक्षक वाटतोस मला तू. स्वतःच्या फायद्यासाठी हा माणूस आपल्याला कधीतरी खाऊन टाकेल असं वाटतं. काय बोलतोयस? तुझं तुला तरी कळतंय का? मला कळतंय तू काय बोलतोयस, वागतोयस, हे तुला कळतंय का रे? हे बघ वामन, आपल्या आजूबाजूला मनाविरुद्ध अनेक गोष्टी घडत असतात, पण त्यामुळे स्वतःला जाळून घ्यायचं नसतं. स्वतःला त्रास होतोच, पण आजूबाजूच्या माणसांनाही होतो. कोणाचा सल्ला समजू मी हा? भावाचा? राजकारण्याचा? कारण काय आहे, माझा भाऊ माझ्याशी कधीही खोटं बोलला नव्हता. माझ्याशीच काय, जगाशी सुद्धा खोटं बोलला नव्हता. तुला जे बोलायचं ते स्पष्ट बोल. बोलू? ठीक आहे, तू म्हणतोच आहेस. आज
स्पष्ट बोलूनच टाकतो. नरसिंह किल्लेदार, तुम्ही हा जो जानकी बरोबर खेळ मांडलायत ना, तो सगळ्या जगासमोर कबूल करा, नाहीतर मी घर सोडून जाईन ना. वामनराव, भान ठेवून बोला. तुमच्या मोठ्या भावाशी बोलताय तुम्ही. वाकणेस, हे आमच्या घरातलं प्रकरण आहे. तुम्ही मध्ये बोलायची गरज नाही. कळलं काय? वाकणीस घरातलं प्रकरण आहे, तेव्हा आता निदान पुढची 15-20 मिनिटं तरी तोंड बंद ठेवायचं. आणि मुख्य म्हणजे असं अंगलटीला यायचं नाही. किल्लेदारांच्या लांब राहायचं, लांब. मी बोललो ना त्याला, तुझा काय प्रॉब्लेम आहे तू मायाशी बोल. तुझ्यातला जो राजकारणी आहे ना, त्याला आवर घाल. मला कळत नाही कधी कधी. काय कळतं तुला? तुला ज्यातलं कळतं त्याबद्दलच बोलत जा. वकिलीबद्दल, बायकोशी भांडण्याबद्दल, आणि हल्ली तर तुला दारू पिण्याबद्दलही कळतं. पण नरसिंह किल्लेदार, राजकारण याविषयी न बोललेलंच बरं. कळलं? ओके. वाकणीस, नाशिकला जायचा प्लॅन कॅन्सल करा. कार्यकर्त्यांना कळवून टाका मीटिंग्स रद्द करा म्हणून. साहेब, असं काय बोलताय? मीटिंग फार महत्वाची आहे साहेब. आपल्याला नाशिकला गेलंच पाहिजे. आपल्याला तसंच असेल तर मी एकटा जाईन. तुम्ही येण्याची गरज नाही. साहेब, पाठीला पाठ लावून आलेला भाऊ सुद्धा बोलू लागला. गावातले लोक काय बोलत असतील कोणास ठाऊक. इथे जी पापं गेलेत ना, ती निस्तरत बसा तुम्ही. माझ्या पाठोपाठ येऊ नका. डोकं ठिकाणावर नाही माझं. काय ग, काय म्हणाले हे? काय सांगणार आहेस? काशीच पुतळ्यासारखी उभी राहणार आहेस? काय नाही, काळजी घ्या म्हणाले. काळजी घ्या एवढे 2च शब्द बोलले? नाही म्हणजे जे असं बोलले ना, म्हणाले की कुणी काही बोललं तर लगेच सांग म्हणून. हे ते मगाशीच बोललेत ग. आत्ता 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 काय बोलले ते सांग ना. आता काय बोलले म्हणजे काय नाही, मी येईपर्यंत काळजी घ्या एवढंच म्हणाले. जानकी, काहीतरी लपवतेस बरं का माझ्यापासून. अच्छा, नवऱ्याशी काय बोलणं झालं ते सांगायचं नाहीये का मला? नाही नाही, असं कुठे काय. तुम्ही होतात की समोर, ऐकलं की सगळं. काही वेगळं नाही बोलले. नाही, सांगायचं नसलं तर नको सांगूस. अशी कावरी बावरी नकोस. नाही नाही, तुम्ही त्याबद्दल विचारत होते कशी आहे म्हणून, आणि मग मी म्हटले की ठीक आहेत म्हणून, एवढंच. आत्याबाई, घ्या, जरा चेहऱ्यावर हसू आणावं तर कुणीतरी चेहऱ्यावर प्रश्न घेऊन उभा असतोच. काय झालं बाबा? आत्याबाई, सुमित्राताई निघून गेल्या. निघून गेल्या? कुठे गेल्या? अरे बोल ना बरोबर. म्हणजे मला काही कळलं नाहीये, पण त्यांच्याबरोबर त्यांचे वडील म्हणजे आपले पुजारी काका होते. मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, पण ते बोलण्याच्या परिस्थितीत नव्हते. त्या तडकाफडकी बाहेर निघून गेल्या. अरे देवा. आणि बाळ कुठे? बाळ त्यांच्याबरोबरच आहे. जानकी, मेरी इजाजत के बगैर यहाँ से कोई भी आगे नहीं जा सकता है, क्योंकि ये मेरा एरिया है दामू. परशु थोबाड फोडीन जास्त काही बोललास तर.
आत्तेबाई तुम्ही थांबा. दामू काका मी बोलते. बर तू काय स्वतःला सिग्नल समजते काय? तुम्ही थांबा, तू इकडे ये, तुझा म्हणायला. मला फक्त एवढंच सांगा, सुमिताई कुठे आहे? उडून गेली. तिचा बाप आला होता पुष्पक विमान घेऊन. रमावती नावाच्या आटपाट नगरात दोघं उडून गेले. हा फाजीलपणा आता बास. माझं जर डोकं फिरलं ना तर ते कधीच फिरलंय जेव्हा त्या थेरड्याचं लग्न हिच्या संकट लावून दिलंस. आत्तेबाई यांना सांगा, यांच्याबद्दल काही बोललेलं मी ऐकून घेणार नाही. माझ्या बायकोची चौकशी करायचा पण तुम्हाला अधिकार नाही. मला सांग, सुमित्रा आणि तिच्या बाबांना तू काही बोललास का? अगं त्या घाणीमध्ये दगड मारून घाण अंगावर कोण उडवून घेईल? तुझ्याशी बोलून दिवस घाण करायचा नाहीये मला. अरे मी बोलतो तेच तुम्ही बोलताय. यायला वाईट वागायला सुद्धा अक्कल लागते, कळलं का? आईचं अंतिम कार्य सगळं व्यवस्थित पार पडलं ना? तर रे माझ्या राजा, अरे तुझी आई ती माझी आई नव्ह का बाबा? हा, आता त्या नरसिंहच्या नालायकपणामुळं तुझ्या आईचं कार्य मला पार पाडावं लागलं, एवढाच आपल्या दोघांमध्ये फरक आहे. अंतिम कार्याला किती लोक होती रे? त्या नरसिंहच्या भीतीनं कुत्र पण फिरकलं नाही रे बाबा. पण होती माणसं होती. गोसावी, मला माहिती आहे माझी आई आजारपणानं नाही, त्या किल्लेदारांच्या त्रासानं गेली आहे. आता काहीही झालं ना तरी त्या लोकांना सोडणार नाहीये मी. मला माहिती आहे त्या लोकांसमोर मी खूप किरकोळ आहे, पण तरी सुद्धा नाही सोडणार आहे मी. असं नाही करायचं बाबा, असं नाही करायचं. डोसकं जरा शांत ठेवायचं. फार दिवस नाही, थोडं दिवस गेले की नाही दुःख आपोआप कमी होतंय आणि डोसकं बी शांत होतंय. कसं आहे, शांत डोसकं असलं ना का घाव घालाया सोपं जातो बाबा. आई माझी गेली आहे, तुझी नाही. असं कसं मानतोस तू? अरे राजा, असं कसं मानतो तू? आता नाही का म्हणलं मी, तुझी आई तशी ती माझी बी आई होती रे. तिच्या जाण्याचं तुला जेवढं दुःख झालंय ना बाबा, तेवढंच मला बी झालंय रे. कोणालाही सोडणार नाहीये मी, सगळ्यांना गाठून मारणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तो सुभान पवार, त्यानेच विकली ना जानकीला, आणि ती सुद्धा हसत हसत विकली गेली. कधी कधी असं वाटतं की या गोष्टींमध्ये ती सुद्धा सामील आहे. तिला सुद्धा नाही सोडणार आहे मी. कोणालाही सोडणार नाहीये मी गोसाव्या, कोणालाही नाही. सुमित्रा, सुमित्रा,
सुमित्रा कुठे दिसतच नाहीये. कुकर मध्ये शिजवायला ठेवली 3 शिट्या झाली की बाहेर येईल. अति दुःखात माणूस असंच काहीतरी बरळायला लागतो. मी समजू शकते. बहिणी, तुम्हाला सगळं समजते हो, पण परशुराम किल्लेदार नाही समजला तुम्हाला. बरं ते सगळं जाऊ द्या. भाऊजी विक्रमादित्य कसा आहे? ओ सॉरी सॉरी सॉरी, चुकलंच माझं. तुम्हाला मुलगी झाली आहे ना? पण मग आता तिचं नाव काय ठेवायचं? विक्रमी का आदिती? माझं टक्कुर फिरावं, मी चिडावं म्हणून जीव खाऊन प्रयत्न करताय तुम्ही. पण गोष्ट लक्षात ठेवा, मी जन्मापासूनच लई डेंजर माथे फिरू आहे. पण भाऊजी खरंच आपण हा विचार केलाच नाही. मुलगी झाल्यावर तिचं नाव काय ठेवायचं? तुम्ही एक काम करा, तिचं नाव ना साजिरी ठेवा. कारण तसंही तिचं येणं तुम्ही खूपच साजरं करताय ना. तुमच्या बेडरूम मध्ये वामण्या काय काय साजरं करतो विचारलं कधी? आहे ना? पण भाऊजी सुमित्रा खरंच कुठे दिसत नाहीये. पाळणाही रिकामा आहे. भाऊजी मी असं ऐकलंय की तुमची मुलगी खूप गोड